मला राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातनं फोन येतात की आमच्या लाईटची बिलं वाढून येतात, आमच्या मनाविरुद्ध होत आहे, आमची कामं होत नाहीत, आमच्या सरबांधाची अधिकारी वाढ देत नाहीत, अधिकारी टोलवतात, अधिकारी काम करत नाहीत. हे असं का घडतंय हो? आपण लोकशाही देशामध्ये राहून लोकांचीच ही एवढी वाईट परिस्थिती का होत्या? हे साधं मॅनर्स आहे. जनता ही शानी असून वेड्याचं सोंग घेते. आम्ही एकत्र येणार नाही, तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही एकत्र आलो तर आमची कामं होतील, त्यामुळं होणार नाही. अरे वा अरे वा, तुम्हाला एकेत यायच नाही. अरे गाढवं एकत्र यायला लागली, कुत्री एकत्र यायला लागली, मांजरं एकत्र यायला लागली, मुंग्या एकत्र यायला लागल्या आणि हुशार म्हणून जो प्राणी मनुष्य आहे तो मात्र एकत्र येत नाही. मग एकत्र येत नाही तर त्याच्या यातना भोगावंच लागतील ना. तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, त्याच्या यातना भोगावंच लागतील. हो का? जो एकत्रित येणार तो निश्चितपणे जिंकणार. आपल्या हाताच्या 5 बोटांचं जरी उदाहरण घेतलं, हे एकटंच बाजूला गेलं आणि ह्या चौघांची साथ नसेल तर हे काय करू शकत नाही. आणि एकमेकाची ताकद असेल तर ही मूड बनते. साधं गणित आहे. पण जनता स्वार्थी आहे. तुम्ही स्वार्थी आहात. तुम्हाला देवाने एवढंच वाईट दिलं बघा तुमच्या अंगात, स्वार्थ यायचं नाही. मी माझ्यासाठी फक्त, दुसऱ्याच्या मदतीला जाणार नाही, दुसऱ्यांनी आपल्या मदतीला यावं, कोणी येणार नाही, कोण कुत्रे बी येणार नाही. माझ्या शब्दाचा राग मानू नका. याचं कारण काय? आपण चुकतो. मी सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे एकीची. आम्ही एकत्रित या लागलोय. हजारो लोक आम्ही एकत्र आहे. आम्हाला कशाची अडचण येत नाही. आमची कुठलीच कामं थांबत नाही. माझ्या फाउंडेशनच्या सभासदाची तर कॉलर ताट आहे, कारण त्याला कुठं अडचण येत नाही. पण तमाम जनतेला सांगतो, लोकशाही देशात नुसतंच राहू नका. लोकशाही देशात लोकांची एकी करा, आपली ताकद वाढवा, अन्यथा यातना भोगा. दोन्हीपैकी एक. माझं स्पष्ट वाक्य आहे. योग्य वाटलं ठीक आहे, माझं चुकीचं वाटलं तर माझे शब्द परत द्या. धन्यवाद.